श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आहे. हा सण आनंद देणारा म्हटला जातो. हा सण संक्रांतीकडे जर आपण पहिल्यांदा पाहायला गेले तर पहिल्या वर्षात जो सण येतो तो सण म्हणून संक्रांतीकडे पहिल्यांदाच पाहिले जाते. वर्षात पहिले सण जे येतात ते सर्वात महत्त्वाचे हे 3 सण म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये 3 दिवस संक्रांतीचे पर्व साजरे केले जातात. संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी, त्यानंतर संक्रांती येत असते आणि नंतर किंक्रांत येत असते. तर यावर्षी संक्रांतीच्या दिवशी एकादशी आलेली आहे. तर या दिवशी काय करावे, काय करू नये आणि आपल्या वास्तुशास्त्रामध्ये संक्रांत आणि किंक्रांत आणि भोगी एकादशी या सणाला अत्यंत पवित्र स्थान दिले गेलेले आहे. तर संक्रांत आणि किंक्रांत एका दिवशी आली तर बरेच जणांचा मनामध्ये प्रश्न येतो की या दोन्ही तिथीच्या दिवशी जर एकादशी हा दिवस जो आहे तर कसा साजरा करायचा आहे, उपवास कसा करायचा आहे, या दिवशी उपवासाच्या दिवशी काय खायचे आहे. संक्रांत आल्याने जर ओसून आल्यानंतर संक्रांतीच्या दिवशी आपण दरवेळेमध्ये उपवास हा सोडत असतो. तर ज्या स्त्रियाला एकादशी आहे तर त्यांनी उपवास कसा करावा, उपवास कधी सोडावा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर मग एकादशी आहे, उपवास कोणत्या वेळी सोडावा, कधी धरावा, उपवास कोणाचा धरावा, दान कशाचे करावे, पूजाविधी कशी करावी, संक्रांत आणि भोगी या सणाचं महत्त्व काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवी नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर संक्रांत कशाला म्हटले जाते तर पहा, सूर्य जेव्हा थोडासा उत्तरेकडे झुकलेला असतो, सूर्य हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो. या दिवसाला मकर संक्रांती म्हटले जाते. या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन सूर्यदेवाला जल अर्पण करून दानधर्म करून हे काम करायला खूप श्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे. पौष मासात मकर संक्रांती वगळता अन्य मोठे सण नसल्यामुळे या मकर संक्रांतीला भाकड मास असं सुद्धा म्हटलं जाते. तसंच या मासामध्ये नक्षत्र, पुष्प आणि त्याचा स्वामी गुरु हा विरक्ती वाढवणारा. या मासाला शुभ कार्य, लग्न कार्य, मुंडन असेल किंवा वास्तुशांती असेल तर हे विधी जे आहे तर ती केली जात नाही. तसंच या मासातील पहिले दिवस मोठ्या उत्सवात आणि आनंदात साजरे केले जातात आणि ते 2 ते 3 दिवस म्हणजे भोगी, मकर संक्रांती, किंक्रांत आणि या दिवशी एकादशी आल्याने हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. त्याचबरोबर जर या दिवशी एकादशी आलेली असेल म्हणजेच एकादशीच्या दिवशी आपल्याला दिवसभर हा उपवास करायचा आहे, काही दुसऱ्या दिवशी पारायणाच्या वेळेमध्ये हा उपवास सोडायचा आहे. तर पहा, एकादशी म्हणजे भगवान श्री हरी विष्णू म्हणजेच विठ्ठल रुक्माई यांना अत्यंत प्रिय असलेली तिथी आहे. या दिवशी हरिपाठ, नामस्मरण, मंत्र जप, कीर्तन, भजन, पाठ व अभंग ही सेवा केल्याने आपल्याला याचं पुण्यफळ जे आहे तर ते अधिक पटीने लाभत असते. आणि जर एक संक्रांत आणि एकादशी हे दोन्ही तिथी एकत्र आल्याने या दोन्हीही नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत. जेव्हा ह्या दोन्ही पवित्र तिथी, महान तिथी एकत्र येतात तेव्हा संक्रांत सोडून एकादशीला सर्वात मोठं प्राधान्य दिले जाते. मुख्य म्हणजे एकादशीचा उपवास आपल्याला धरायचा आहे. या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन दानधर्म करायचा आहे. एकादशीच्या नियमात बसवायचे आहे. ह्या दोन्ही जे आपण कार्य करत आहोत. त्याचबरोबर पवित्र गंगेमध्ये जाऊन या दिवशी एक दिवा लावायचा आहे. उपवास कसा करावा तर पहा, या दिवशी आपल्याला निर्जली उपवास करायचा आहे, कारण हा उपवास अतिशय उत्तम मानला जातो. काही जणांना जर निर्जली उपवास करणं शक्य होत नाही तर त्यांनी फलाहार, तांदूळ, ज्वारी, बाजरी हे जे सात्विक अन्न आहे तर हे सेवन करावं. उपवासाला साबुदाणा, दूध, ताक किंवा जे सफरचंद आहे किंवा फळे आहे, ज्यूस आहे तर ते तुम्ही घेऊ शकता. तर दिवसभर आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा किंवा जय जय रामकृष्ण हरी या मंत्राचा 108 वेळा जप करावा. विठ्ठल पांडुरंगाचा नाम जप करावा, हरिपाठ करावा. तर पहा, त्यानंतर सूर्यदेवाला आपल्याला सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकावी. त्यानंतर लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे. घरातील देवपूजा करून घ्यायची आहे. तुळशीला चुकूनही या दिवशी जल अर्पण करू नका, कारण या दिवशी तुळशी माताला आपल्याला
कच्ची गाईचे दूध अर्पण करायचे आहे, कारण या दिवशी तुळशी माताचा श्री हरिविष्णूसाठी एकादशीचा उपवास असतो. म्हणून सूर्यदेवाला अर्घ्य देऊन तुळशी माताला चुकूनही जल अर्पण करायचं नाही. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे, शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि सर्व देवांची विधिवत आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. अगरबत्ती दाखवायची आहे. श्रीहरी विष्णूला तुळशीपत्र नक्की अर्पण करावे. त्यानंतर अष्टगंधकाचा टिळा लावायचा आहे, हळद अर्पण करावी. योग्य पद्धतीने आपल्याला पंचामृत आणि श्रीहरी विष्णू विठ्ठल रुक्माईची आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. या दिवशी दान कोणत्या वस्तूचा आपल्याला करायचं आहे तर पहा, या दिवशी उपदार कपडे, तीळ, तांदूळ किंवा एखाद्या गरीब व्यक्तींना अन्नदान देऊ शकता, पैसे दान करू शकता, दानधर्म करावा गव्हाचा. त्याचबरोबर गहूदान करू शकता. किंवा तुम्ही या दिवशी जर तुम्ही हे दान वस्तू जर करत असाल तर जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा कोणालाही सांगू नका, नाहीतर याचं फळ आपल्याला मिळत नाही. त्याचबरोबर हे दान करत असताना आपल्याला विठ्ठल रुक्माईला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होऊ द्या, घरामध्ये धन ऐश्वर्य नांदू द्या. या दिवशी दुःख वाट्याला येऊ देऊ नका. याशिवाय घरामध्ये वादविवाद, त्याचबरोबर शिवीगाळ या दिवशी चुकूनही आपल्याला करायचं नाही. एखाद्या गरीब व्यक्तींचा किंवा आजी आजोबा असेल तर त्यांचा अपमान करू नका, त्यांच्या आपल्याला पाया पडायचे आहे. या दिवशी मद्यसेवन असेल तर ते करू नका. मांसाहारी पदार्थ खाऊ नका. नकारात्मक बोलणे, खोटे बोलणे, पती पत्नीमध्ये वाद असेल तर ते कमी करायचे आहेत. आणि या दिवशी जर आपल्याला याचं पुण्यफळ अधिक पटीने आपल्याला पाहिजेच असेल तर या दिवशी निंदा असेल ती करू नये, देवाची ह्या गोष्टी टाळाव्यात. या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी उपवास केलेला असेल तर त्याचे पुण्यफळ जे आहे तर ते 1000 पटीने आपल्याला प्राप्त होते. संक्रांतीमध्ये जर दान केलेले असेल तर आपल्या घरातील सर्व दारिद्र्य आहे तर ते निघून सर्व घरामध्ये सुख संपत्ती प्राप्त होते. जेव्हा तुम्ही विठ्ठल नामाचे नामजप करत असता तेव्हा आपल्या घरात सुख वैभव प्राप्त होते आणि आपण ज्या घरामध्ये राहतो त्या सर्व घरातील सदस्यांच्या जीवनामध्ये संकट अडचणी येत नाहीत. तर पहा, ज्या दिवशी संक्रांत आणि एकादशी ही एकत्र येते तर हा शुभसंयोग जो आहे तर ते जुळून येत असतो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण मोठ्या थाटामाटात आपण साजरा करत असतो. फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यामध्ये नाही तर वेगवेगळ्या नावाने देखील संबोधले जाते. सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तर त्याला मकर संक्रांती असं म्हटलं जाते. सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौरमास म्हणून ओळखला जातो. या दिवशी महिला एकत्र येऊन हळदी कुंकू समारंभ आयोजित करत असतात. तर दुसरा दिवस फक्त किंक्रात राहत नाही तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात म्हणून हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकासुराचा वध केला होता या राक्षसाचा. म्हणूनच त्यांच्या त्रासातून दुःखातून प्रजेला मुक्तता मिळाली होती. म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून पाळला जातो. या दिवशी सर्वसाधारणपणे हा दिवस जो आहे किंक्रात हा अशुभ मानला गेलेला आहे. मकर संक्रांतीचा जो भोगी सण आहे तर या दिवशी भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी अभंग स्नान करून देवाला सर्व भाजी जी आहे तर ती एकत्रित केली जाते आणि या भोगीची भाजी आणि तीळ लावलेली जी भाकरी आहे, खिचडी आहे, लोणी आहे हा नैवेद्य दाखवला जातो. त्यामध्ये तुळशीचे पान टाकले जाते आणि सर्वांना मिळून स्नेहभोजन केले जाते. या सणाच्या दिवशी मुलीला माहेरी बोलून तिचे दुसऱ्या दिवशी हलव्याची दागिने घालून गोड कौतुक केले जाते. तसंच लहान बाळाचे देखील बोर स्नान केले जाते. 5 वर्षाचा मुलगा असेल मुलगी असेल तिचे बोर स्नान केले जाते. कारण मुलगी असेल मुलगा असेल त्यांना काळे कपडे घातले जातात, दागिने चढवले जातात आणि एका चौरंगावर बसवले जाते. सर्व स्त्रियांनी मिळून त्यांना हळदी कुंकू लावून ओवाळले जाते. गोडधोड नैवेद्य खाऊ घातला जातो आणि बाळाला आपल्या जे मुरमुरे आहे त्याचबरोबर चॉकलेट आहे तर त्याच्या अंगावर सोडले जातात. हे जे चॉकलेट मुरमुरे आहे तर हे डोक्यावर टाकले जाते. याला बोरस्नान म्हटलं जाते. यामुळे मुलाला कोणतीही नजर लागत नाही, दृष्ट लागत नाही म्हणून बोरस्नान केले जाते. श्री स्वामी समर्थ.